सध्या सांगली शहरामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी पाहायला आपल्याला मिळत आहे। तर काही अफवा पसरल्यामुळे आता पेट्रोल पंपावर लांब रांगा पाहायला मिळत आहेत। नेमकं काय परिस्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत पेट्रोल पंपाचे ओनर आहेत नीताताई केळकर, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तर काय सध्या परिस्थिती आहे पेट्रोल पंपाची? खूप अफवा पसरवल्या जात आहेत, त्यामुळे रांगा खूप लागलेल्या, काय परिस्थिती आहे? देशाच्या पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री असू देत, पालकमंत्री असू देत, जिल्हाधिकारी असू देत, मी स्वतःही हेच सांगते की अफवांवर विश्वास ठेवू नका। पेट्रोल डिझेलचा पुरेपूर साठा आहे। आपल्या इथे हजारवाडी डेपोमध्ये आहे, रोजचा एक टँकर येतोय आणि लोकांनी पॅनिक होऊ नका आणि टाक्या फुल करायच्या मागे लागू नका। जेवढं नियमित पेट्रोल भरतात तेवढंच भरा आणि लाईन मध्ये तुमचाच वेळ जातो आणि पॅनिक सिच्युएशन तुम्ही भरायला आलात की बाकीच्या लोकांना वाटतं की मी का घरी बसू। त्यामुळे लोकांनी घरातनं शांततेने, आपल्याला जर इमर्जन्सी कोणाला काही लागणार असेल तर इथे मिळू शकतं जास्त पेट्रोल। पण आताचं जे आता आपण कमी पद्धतीनं 100 आणि 200 देतोय, याचं कारण असं आहे की सगळ्यांना मिळावं, सगळ्यांना पुरावं आणि पॅनिक सिच्युएशन होऊ नये। कुणीही घाबरून जाऊ नका, पेट्रोल आणि डिझेल पुरेसा आहे। सध्या आता पेट्रोल पंपाची काय हे आहे, क्षमता आहे? पेट्रोल आपल्याकडे किती उपलब्ध आहे, काय काय सांग? आता आपल्याकडे पुरेसा जो एक टँकर आला की साधारण आपल्याकडं 15,000 16,000 जसं टँकरचा कपॅसिटी 20,000 पर्यंत रोज पेट्रोल डिझेल येते। त्यामुळे काही पॅनिक व्हायची गरज नाही, एवढं आपल्याला पुरेसं आहे। आणि पेट्रोलियमच्या तिन्ही कंपन्या काळजी घेत आहेत की किमान एका पेट्रोल पंपावर पुरेसं पेट्रोल असेल। सध्या सांगलीमध्ये काय अशी परिस्थिती उद्भवू शकते असं काय वाटतं? सांगली नाही, कुठंच देशामध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई नाही होणार आहे। लोक पॅनिक झाल्यामुळं अशी परिस्थिती निर्माण होती असं वाटतंय, तशी परिस्थिती नाही आहे। पेट्रोल डिझेल पुरेसा आहे। तर हे होते नीताताई केळकर यांनी सांगितलेलं आहे की चेतना पेट्रोल पंपावर सध्या जी गर्दी झालेली आहे ती गर्दी न करता पेट्रोल सगळ्यांना पुरेल इतकं पेट्रोल उपलब्ध आहे। तरी कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता पेट्रोलच्या खरेदीसाठी किंवा पेट्रोलसाठी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आलेले आहे।